तर 2019च्या निवडणुकांमध्ये देशातील सत्ताकरण कसं असेल त्यावर टॅरो कार्डच्या माध्यमातून टॅरो कार्ड रीडर शेफाली यांनी भाकीत वर्तवलंय. पाहूया. दोन 2019च्या इलेक्शनच्या बद्दल बोलणार आहोत आणि मी यूज करणार आहे रेडअवे टॅरो डेक आपल्या मेन रीडिंग साठी. आणि आपल्याला जर कुठला मेसेज द्यायचा असेल तर आपण ऑरेकल एंजल कार्ड्स यूज करणार आहोत. आता आपण पाहूया नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे का 2019 मध्ये. मी त्यांच्यासाठी कार्ड शफल करत आहे आणि त्यांच्या एनर्जीशी अलाइन करत आहे आणि आता कार्ड शफल करतोय आपण त्यांच्यासाठी. आपण एक येस नो स्प्रेड करणार आहोत की नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार आहेत की नाही. आता कार्ड्स पाहूया. तर मित्रांनो, आपल्या कार्ड्स प्रमाणे आपले कार्ड्स आपल्याला सांगतायत की नरेंद्र मोदीजींसाठी हा काळ थोडासा कठीण असणार आहे, पण त्यांचे प्रॉस्पेक्ट्स आहेत पण कठीण असणार आहे. थोडीशी त्यांना खूप जास्ती स्ट्रगल करावं लागणार आहे. या आजूबाजूचे जे नेगेटिव्हिटी आहे किंवा जे चॅलेंजेस आहेत त्यांच्या अराउंड, त्या हिशोबाने त्यांना जरा चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट मध्ये कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला पुन्हा प्रूव्ह करून प्रॉस्पेक्ट आहे, पण खूप कष्ट करावे लागणार आहेत त्यांना जर त्यांना पुन्हा पंतप्रधान व्हायचं असेल तर. आता मित्रांनो, आपण पाहणार आहोत की पुढच्या निवडणुकीचे दॅट इज 2019च्या निवडणुकीचे निकाल काय लागू शकतात. आता जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात स्ट्रॉंग पार्टीज आहेत बीजेपी आणि काँग्रेस. त्यामुळे आपण एक ऑप्शनल स्प्रेड करूया ज्याच्यामध्ये एक ऑप्शन असेल बीजेपी आणि एक ऑप्शन असेल काँग्रेस. त्या हिशोबाने आपण स्प्रेड करूया आणि उत्तर मिळवायचा प्रयत्न करूया की कोणाचे कार्ड्स जास्ती स्ट्रॉंग दिसत आहेत. हे आहे बीजेपी आणि हे आहे काँग्रेस. तर मित्रांनो, आपल्याला प्रश्नाचं उत्तर इथे मिळालं आहे. हे होतं बीजेपीचं कार्ड आणि हे आहे काँग्रेसचं कार्ड. टेम्परन्स आहे रिव्हर्स मध्ये. उत्तर आपल्याला खूप स्पष्ट मिळालं आहे की बीजेपीचे कार्ड स्ट्रॉंग वाटतायत, त्यांच्या हातात अथॉरिटी येण्याची जास्ती शक्यता वाटते. काँग्रेसचे कार्ड्स इम्बॅलन्स दाखवतायत, त्यांच्या हातात सत्ता येणं खूप कठीण दिसतंय. बीजेपीच्या हातात सत्ता येणं पॉसिबल आहे पण कष्ट खूप असतील, त्यामुळे त्यांना ते परत प्रूव्ह करावं लागेल आणि बीजेपी स्ट्रॉंगर कार्ड. तर देशातील 2019च्या निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांच्या पत्रिकांमध्ये काय काय योग आहेत, त्या पक्षाची आणि पुढाऱ्यांच्या ग्रहांची स्थिती नेमकी कशी आहे, याविषयी प्रसिद्ध ज्योतिषकार लता दवे यांनी काय भाकीत केलंय पाहूया. आता सध्याची परिस्थितीप्रमाणे रवीवरून गुरुचं भ्रमण चालू आहे, त्याप्रमाणे नरेंद्र मोदीची पत्रिका चांगली आहे. त्यांना या योग आहे पंतप्रधान परत होण्याचा. कशी पत्रिका त्यांची काय? त्यांचं रवी षष्ठात आहे, पण आता रविवरनं गुरुचं भ्रमण पण चालू आहे आणि त्यांचा मंगळ पण स्ट्रॉंग आहे. शनी पण त्यांचा चांगला आहे पत्रिकेत, म्हणून त्यांना योग आहे. 2019 निवडणुकीचा निकाल काय लागतो? 2019 मध्ये 2014 पेक्षा थोडं त्यांना म्हणजे मित्र पक्ष वगैरे घेऊन हे करावं लागेल, संघ वगैरे मदत घेऊन. बाकी तर म्हणजे बघितलं तरी भाजपचं म्हणजे नरेंद्र मोदींना थोडं चांगला कल आहे. राहुल गांधीच्या पत्रिकेत मंगल एवढा स्ट्रॉंग नाही आहे आणि आता त्यांना 7.5 सुरू आहे. मग म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांचं असं दोघांचं कम्पेअर केलं तर थोडं त्यांची शक्यता कमी वाटते. दोघांचं काय काय? तेच आता पत्रिकेतील योग वगैरे बघितले तर नरेंद्र मोदीची पत्रिका आताच्या परिस्थितीला जास्त अनुकूल आहे राहुल गांधीच्या पत्रिकेपेक्षा. प्रियंका गांधीची पत्रिका पण चांगली आहे, पण मला असं वाटतं की त्यांचा
म्हणजे आता ज्यांनी सुरू केलंय राजकारणात, तर ते त्यांचा इमेज करू शकतील, पण सत्ता स्थापनेसाठी एवढे स्ट्रॉंग नाही आहे अजून. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.